सिंह राशीसाठी एक अद्भुत चमत्कार, विचारही केला नसेल अशी घटना घडणार आणि ही घटना आयुष्यभरासाठी लक्षात राहणार। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। सिंह राशी म्हणजे तेज, आत्मविश्वास, सत्ताकांक्षा आणि अंतर्मुख शक्ती यांचा संयोग। या राशीचे प्रतिनिधित्व सूर्य करतो, जो सृष्टीतील सर्वात तेजस्वी ग्रह मानला जातो। सिंह राशीच्या व्यक्ती या आपल्या आयुष्यात राजासारख्या गोष्टी अनुभवल्या असतात, पण 2025 मध्ये काहीतरी वेगळं, अकल्पनीय आणि संपूर्ण आत्म्याला जागवून टाकणारं घडणार आहे। ही घटना केवळ वैयक्तिक नसेल तर आध्यात्मिक स्तरावर त्यांना एका नव्या दिशेने घेऊन जाणारी ठरेल। हे अनुभव इतके खोल आणि गूढ असतील की ते आयुष्यभर लक्षात राहतील। 1. सिंह राशीचा आध्यात्मिक प्रवास, आत्मा आणि सूर्याचा संगम। सिंह राशीतील आत्मा पूर्वजन्मापासूनच राजसिक आणि तेजस्वी आहे। त्यांचा आत्मा हा सूर्याशी जोडलेला असल्यामुळे त्यांच्यात जन्मतःच नेतृत्व, निर्णयक्षमता आणि अभिमान असतो। परंतु याच आत्म्यात एक गूढ वळण असतं। जेव्हा सूर्य संपूर्ण तेजात असतो, तेव्हा त्याच्या सावलीची जाणीव होत नाही। 2025 दशसहस्रांश हे वर्ष सिंह राशीच्या जातकांसाठी आत्मप्रबोधनाचं वर्ष ठरेल। ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षात सिंह राशीवर गुरु, सूर्य, चंद्र आणि केतू यांचा एक अनोखा आणि प्रभावशाली योग तयार होतोय। यामुळे त्यांचं अंतर्मन जागृत होईल, त्यांना भूतकाळातील गोष्टींचा बोध होईल आणि ते एका नव्या मार्गावर पाऊल ठेवतील। 2. विचारही न केलेली घटना, ब्रह्मदेवाचा गूढ संकेत। आपल्या जीवनात अशी काही वळणं येतात जिथे आपण पूर्णपणे हरवतो। सिंह राशीच्या जातकांसाठी हे वर्ष असंच एक धक्का देणारं वळण घेऊन येणार आहे। त्यांनी ज्या गोष्टींचा विचारही केला नसेल, तशा घटना या वर्षी घडतील। एखादी जुनी इच्छा अचानक पूर्ण होईल। जे नातं तुटल्याचं वाटत होतं, ते पुन्हा दृढ होईल। एखादं स्वप्न जे विसरलं होतं, ते वास्तवात येईल। अचानक अशी संधी मिळेल की जी त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल। हे घडताना त्यांना असं वाटेल की हा केवळ योगायोग नाही, ही ब्रह्मदेवाची योजना आहे। ही घटना इतकी आश्चर्यचकित करणारी असेल की ती त्यांच्या आत्म्याला जागवून टाकेल। त्यांना आपल्या जीवनाचा खरा अर्थ आणि ध्येय कळेल। 3. गुरूंचं आगमन आणि आत्म्याचा उजाळा। या वर्षात सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक गुरु, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपात प्रकट होतो। हा गुरु त्यांच्यासाठी एक दिशा ठरतो। त्यांचं मार्गदर्शन केवळ बाह्य जीवनासाठी नसेल, तर अंतर्मनासाठी असेल। त्यांना ध्यान, साधना, मंत्र आणि योगाच्या मार्गावर नेलं जाईल। त्यांना आपल्या कर्माचा परिणाम समजेल। त्यांना मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळेल। ही गुरु भेट एक चमत्कार असेल। कधी एखाद्या पुस्तकाच्या रूपात, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यात, कधी स्वप्नांमध्ये किंवा प्रवासात सिंह राशीच्या व्यक्तीला गुरु सापडेल। 4. आत्मिक जागृतीचा क्षण, मी आहे प्रकाश। ही जागृती एखाद्या मंदिरात, एकटं असताना, समुद्रकिनारी किंवा ध्यानाच्या वेळेस होईल। त्या क्षणी त्यांना जाणवेल की ते केवळ शरीर नाहीत, ते आत्मा आहेत। आणि हा आत्मा, सूर्याच्या तेजाने निर्माण झालेला आहे। त्यांना त्यांच्या आतमध्ये एक तेजाचा झरा जाणवेल। ते म्हणतील, मी कोणत्याही बाह्य यशाच्या पलीकडे आहे। मी आहे प्रकाश, मी आहे ब्रह्माचा अंश। ही अनुभूती त्यांना अंतर्बाह्य बदलून टाकेल। ते अधिक नम्र होतील, अधिक सेवा करण्याकडे वळतील आणि त्यांच्या जीवनात खरी शांतता प्रकट होईल। 5. दैवी घटना, जीवनाचा नवा मार्ग। या आध्यात्मिक जागृतीनंतर सिंह राशीचा व्यक्ती एखाद्या नवीन सामाजिक, व्यावसायिक किंवा आध्यात्मिक कार्यामध्ये गुंतेल। एखादी चॅरिटी, आश्रम, आध्यात्मिक शिबिर किंवा मार्गदर्शन संस्था सुरू होईल। त्यांना लोकांकडून सन्मान, आदर आणि नेतृत्व मिळेल। त्यांचं बोलणं, लिहिणं आणि वागणं लोकांना प्रभावित करेल। या प्रवासात ते आपल्याला मिळालेल्या घटनेचा अर्थ समजून घेतील। ती घटना म्हणजे स्मरणपत्र असेल की ब्रह्मदेवाने त्यांच्यासाठी एक विशेष योजना ठेवली आणि ती आता उघड झाली आहे। 6. सिंहाचा आत्मिक सिंहगर्जना, ब्रह्मांडाला उद्देशून एक घोषणा। ही घटना त्यांच्या आत्म्यात एक सिंहगर्जना निर्माण करेल। पण ही गर्जना अहंकाराची नाही, ही गर्जना नम्रतेची असेल। मी आलो आहे। आता मी माझ्या खऱ्या ध्येयासाठी सज्ज आहे। सिंह राशीच्या जातकासाठी ही घटना एक चैतन्याची लाट निर्माण करेल। त्यांच्या घरात आणि कार्यक्षेत्रात शुभ परिणाम देतील। त्यांना आशीर्वाद मिळतील आणि शत्रूही नम्र होतील। 7. यश, प्रेम आणि आत्मिक मुक्ती, त्रिकाळातील फलदायक संगम। या घटनेनंतर सिंह राशीच्या जातकांना आर्थिक स्थैर्य आणि प्रगती, प्रेम आणि नात्यांमध्ये सखोल भावनिक संतुलन,
सामाजिक प्रतिष्ठा आणि यश आणि सर्वात महत्त्वाचं आत्मिक मुक्तीचा प्रारंभ होईल. त्यांच्या आयुष्यातील सर्व त्रास, द्वंद्व आणि संघर्ष एका अनोख्या सुंदर सत्यामध्ये रूपांतरित होतील. त्यांना जाणवेल की त्यांच्या जीवनातली ही घटना म्हणजे ब्रह्मांडाचं वरदान आहे. 8. ब्रह्मदेवाची योजना. सिंह राशीचा भविष्यकालीन शिल्पकार. सिंह राशीच्या जातकाला आता लक्षात येईल की त्याच्या संपूर्ण जीवनात जे जे घडलं ते सर्व एका उच्च नियोजनाचा भाग होतं. ब्रह्मदेवाने त्यांना घडवण्यासाठी आणि घडवण्याकरिता ही घटना घडवून आणली. ही योजना त्यांना स्वतःच्या क्षमतेचं भान देईल. त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी दीपस्तंभ बनवेल. त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून ब्रह्मतेज प्रकट होईल. 9. सिंह राशीचा गौरवशाली आध्यात्मिक विजय. ही घटना केवळ एक क्षण नाही, हा त्यांच्या जीवनाचा निर्णायक टप्पा आहे. एक सिंह जेव्हा त्याच्या शिकारासाठी दरीत उतरतो तेव्हा तो आपली ताकद विसरत नाही, पण त्याची दृष्टिकोन बदलतो. हाच दृष्टिकोन आता बदलला आहे. सिंह राशीचा हा आत्मा आता मुक्त होत आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मात्सर्य या सर्वांवर विजय मिळवून तो आत्मतेजात विलीन होतो. आता सिंह म्हणतो, मी प्रकाश आहे, मी ब्रह्माचा दूत आहे आणि मी येथे आलो आहे माझं कार्य पूर्ण करण्यासाठी. ही घटना, ही अनुभूती आणि हा प्रवास आयुष्यभरासाठी सिंह राशीच्या जातकाच्या अंतःकरणात कोरला जाणार आहे. त्याला विचारलं गेलं तर तो म्हणेल, हो, माझ्या जीवनात एक असा क्षण आला होता जिथे मी पुन्हा जन्मलो. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.